हाय हॅलो नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं आजच्या भागात. आजच्या भागात अशी काही गुपितं समोर येणार आहेत ज्याचा विचारही तुम्ही केला नसेल. नात्यांची गुंतागुंत आणि सत्याचा शोध. चला बघूया आज नक्की काय होतंय ते. ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकली होती. ICUच्या त्या पांढऱ्या शुभ्र भिंती आणि मशीनचा तो बीप बीप आवाज तिला आता मृत्यूच्या घंटा नादासारखा वाटू लागला होता. तिने आईचा हात घट्ट पकडला. आई, तू हे काय बोलतेस? विक्रांत माझा बाप कसा असू शकतो? तू तर म्हणाली होतीस की RK कुलकर्णी माझे वडील आहेत. आईने डोळे मिटले. तिच्या डोळ्यांच्या कडांतून अश्रू वाहू लागले. ईश्वरी, RK कुलकर्णीने तुला नाव दिलं, प्रेम दिलं, कारण विक्रांतने मला फसवून सोडून दिलं होतं. RKना माझ्यावरचं प्रेम इतकं खरं होतं की त्यांनी तुझ्या आईच्या आबरूसाठी जगाशी खोटं बोलून तुला स्वतःची मुलगी मानलं. पण तुझ्या शरीरात रक्त विक्रांतचं आहे. हेच ते शाप आहे जो आपल्याला भोवतोय. हे सांगून आईने शेवटचा श्वास घेतला. ईश्वरीच्या तोंडातून एक करुण किंकाळी फुटली. आर्यन बाहेर उभा होता. त्याने हे सगळं ऐकलं होतं. तो आत आला आणि त्याने ईश्वरीला सावरलं. पण ईश्वरीने त्याला झटकलं. दूर राहा माझ्यापासून आर्यन. मी त्या माणसाची मुलगी आहे ज्याने तुझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त केलंय. मी तुझ्या शत्रूचं रक्त आहे. तू माझा तिरस्कार का नाही करत? ईश्वरीचा बाण फुटला होता. आर्यनने तिचे दोन्ही खांदे पकडले आणि तिला स्वतःकडे वळवलं. रक्त शरीरात असतं ईश्वरी, मनात नाही. तू तीच ईश्वरी आहेस जिच्यासाठी मी माझ्या प्राणांची आहुती द्यायलाही तयार होतो. आणि आता तर सस्पेन्स अजून वाढलाय. जर तू विक्रांतची मुलगी आहेस तर RK कुलकर्णीने तुला संपत्ती का दिली? आर्यनच्या या प्रश्नाने ईश्वरी पुन्हा विचार करू लागली. काहीतरी अजूनही लपलेलं होतं. आईच्या अंत्यसंस्कारानंतर ईश्वरी एकदम शांत झाली होती. ती आता रडत नव्हती तर विचार करत होती. आर्यनने तिला घरी नेलं, पण त्या घरात आता तिला आधीची सुरक्षितता वाटत नव्हती. जानकी देवी आणि विक्रांत तुरुंगात होते, पण ईश्वरीला खात्री होती की हे इतक्या सहज संपणार नाही. एके दिवशी सकाळी ईश्वरीला एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. तुझ्या बापाचं खरं रूप बघायचं असेल तर जुन्या फॅक्टरीवर ये आणि एकटीच ये. ईश्वरीने आर्यनला न सांगता तिथे जायचं ठरवलं. ती त्या पडक्या फॅक्टरीमध्ये पोहोचली. तिथे धूळ आणि जळमट होती. अचानक मागून कोणीतरी तिच्या तोंडावर रुमाल धरला. ईश्वरी बेशुद्ध पडली. जेव्हा तिला जाग आली तेव्हा ती एका खुर्चीला बांधलेली होती. तिच्यासमोर एक माणूस उभा होता, पण तो विक्रांत नव्हता. तो एक तरुण मुलगा होता. त्याचा चेहरा आर्यनशी मिळता जुळता होता. कोण आहेस तू? ईश्वरीने विचारलं. तो हसला. मी तुझा भाऊ आहे, खरा भाऊ, विक्रांतचा मुलगा रुद्र. ईश्वरी धक्का बसून बघतच राहिली. रुद्र म्हणाला, विक्रांतने तुला कधीच मुलगी मानलं नाही, कारण त्याला फक्त या संपत्तीचा वारस हवा होता, जो मी आहे. RK कुलकर्णींना जेव्हा कळलं की तू विक्रांतची मुलगी आहेस तेव्हा त्यांनी तुला संपत्ती दिली नाही, तर त्यांनी तुला या संपत्तीचं कुलूप बनवलं होतं. तुझ्या सहीशिवाय विक्रांतला 1 रुपयाही मिळणार नव्हता. म्हणूनच त्याने तुझा पाठलाग केला. इतक्यात तिथे आर्यन पोहोचला. आर्यनने रुद्रवर झडप घातली. दोघांमध्ये तुंबळ हाणामारी सुरू झाली. आर्यन रुद्रपेक्षा जास्त ताकदवान होता, पण रुद्रने एक युक्ती केली. त्याने रिमोट काढला आणि ईश्वरीच्या खुर्चीला खाली असलेला बॉम्ब ॲक्टिवेट केला. आर्यन थांब, नाहीतरी ही ईश्वरी उडून जाईल, रुद्र ओरडला. आर्यन जागीच थांबला. त्याचा श्वास फुलला होता. काय हवंय तुला? आर्यनने विचारलं. संपत्तीची कागदपत्र आणि ईश्वरीची सही, रुद्र म्हणाला. आर्यनने खिशातून एक कागद काढला. हे घे, यावर ईश्वरीची सही आहे, तिला सोडून दे. रुद्र कागद घेण्यासाठी पुढे सरकला तसा आर्यनने त्याच्या हातावर जोरदार प्रहार केला आणि त्याला खाली पडलं. त्याचवेळी आर्यनने ईश्वरीची बंधनं कापली आणि तिला घेऊन तो फॅक्टरी बाहेर धावला. मागून एक मोठा धमाका झाला. दोघेही थोडक्यात वाचले होते. पण आता ईश्वरीला एक गोष्ट कळाली होती. ही लढाई आता फक्त आर्यन आणि तिची नव्हती, तर तिची स्वतःची ओळख सिद्ध करण्याची होती. रात्री आर्यन आणि ईश्वरी बाल्कनीत बसले होते. ईश्वरीने आर्यनचा हात हातात घेतला. आर्यन, तू माझ्यासाठी इतका धोका का पत्करतोयस? तुला माहीत आहे मी कोणाची मुलगी आहे ते? आर्यनने तिच्याकडे बघून एक गोड स्मित केलं. ईश्वरी, तेरी मेरी कहाणीमध्ये सुद्धा जसं असतं ना, की काही नाती ही नशिबाने नाही तर कर्तव्याने आणि प्रेमाने जोडलेले असतात. तू माझी पत्नी आहेस, हे सर्वात मोठं सत्य आहे. त्याने एकमेकांना मिठी मारली. तो क्षण खूपच रोमॅन्टिक होता. आर्यनने हळूच केसांमधून हात फिरवला आणि तिचं कपाळ चुंबलं. ईश्वरीला आता वाटलं की ती सुरक्षित आहे. पण त्याचवेळी दूर कोपऱ्यात उभ्या असलेल्या एका सावलीने त्यांच्याकडे पाहिलं. त्या सावलीच्या हातात एक फोटो होता, आर्यनचा, आणि त्या फोटोवर रक्ताने लिहिलं होतं, टार्गेट 2. सस्पेन्स आता घराच्या आत पोहोचला होता. कोण होता तो शत्रू जो आता आर्यनच्या जीवावर उठला होता? आणि रुद्र जिवंत होता का? सकाळचे 6 वाजले होते. मुंबईच्या आभाळात धुक्याची चादर पसरली होती. आर्यन अजूनही गाढ झोपेत होता, पण ईश्वरीची झोप आता उडाली होती.
रुद्रने सांगितलेली ती टार्गेट 2ची गोष्ट आणि आईने जाता जाता सांगितलेलं ते अर्धवट सत्य तिच्या डोक्यात चक्रावून फिरत होतं. ती उठली आणि हलक्या पावलांनी आर्यनच्या स्टडी रूममध्ये गेली. तिला असं काहीतरी शोधायचं होतं जे तिला या गुंतागुंतीतून बाहेर काढेल. तिने आर्यनच्या टेबलवरचे पेपर चाळायला सुरुवात केली. तिथे तिला एक जुनं पाकिट सापडलं. त्यावर कोणत्याही प्रकारचं नाव नव्हतं, तर फक्त एक विशिष्ट शिक्का होता. ईश्वरीने ते पाकिट उघडलं. आतमध्ये काळ्या पांढऱ्या फिल्म्स म्हणजेच निगेटिव्ह फोटोज आणि एक पेनड्राईव्ह होता. ईश्वरीने तो पेनड्राईव्ह लॅपटॉपला लावला. त्यामध्ये एकच फोल्डर होतं, द ट्रूथ ऑफ 1995. फोल्डर उघडताच समोर एक व्हिडिओ प्ले झाला. तो व्हिडिओ R.K. कुलकर्णींच्या ऑफिसमधला होता. व्हिडिओमध्ये R.K. कुलकर्णी कोणाशी तरी जोरात भांडत होते. समोरचा माणूस कॅमेऱ्याकडे पाठ करून उभा होता, पण त्याचा आवाज ईश्वरीला ओळखीचा वाटला. R.K., तू तिला माझ्यापासून हिरावून घेतलंस. आता तुला याची किंमत मोजावीच लागेल. ही संपत्ती, हे साम्राज्य, हे सगळं मी मातीत मिळवेन, तो माणूस म्हणाला. R.K. शांतपणे म्हणाला, विक्रांत, तू तिला कधीच प्रेम दिलं नाहीस. तू फक्त तिचा वापर केलास. आणि आता या बाळाबद्दल, ईश्वरीबद्दल विसरून जा. ती माझी मुलगी म्हणून जगेल. व्हिडिओ तिथेच संपला. पण व्हिडिओ संपल्यानंतर स्क्रीनवर एक मजकूर उमटला. विक्रांत हा केवळ एक मोहरा होता. खरा सूत्रधार नवाबा होता. ईश्वरीला घाम फुटला. नवाबा, हे नाव तिने कधीच ऐकलं नव्हतं. इतक्यात मागून कोणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला. ईश्वरीने दचकून मागे पाहिलं तर आर्यन उभा होता. त्याचे डोळे लाल झाले होते आणि चेहऱ्यावर एक विचित्र तणाव होता. तू हे काय बघतेस ईश्वरी? आर्यनचा आवाज नेहमीपेक्षा जास्त जड होता. आर्यन, हा नवाबा कोण आहे आणि या व्हिडिओचा अर्थ काय आहे? ईश्वरीने विचारलं. आर्यनने लॅपटॉप बंद केला आणि ईश्वरीचा हात पकडून तिला बेडवर नेऊन बसवलं. ईश्वरी, काही गोष्टी अशा असतात ज्या लपवून ठेवलेल्या चांगल्या असतात. नवाबा ही या अंडरवर्ल्डमधली एक अशी व्यक्ती आहे जिला R.K. कुलकर्णींनी हरवलं होतं. विक्रांत फक्त त्याचा माणूस होता, पण आता नवाबा परत आलाय आणि त्याचं पहिलं लक्ष मी आहे. ईश्वरी घाबरली. म्हणूनच रुद्रने टार्गेट 2 असं म्हटलं होतं का? मग पहिलं टार्गेट कोण होतं? आर्यनने एक दीर्घ श्वास घेतला. पहिले टार्गेट तुझी आई होती ईश्वरी. नवाबाला वाटलं की तुझ्या आईकडे R.K. कुलकर्णींच्या एका गुप्त लॉकरची गुरुकिल्ली आहे, पण तिला काहीच माहीत नव्हतं. आता त्याला वाटतंय की ती किल्ली माझ्याकडे किंवा तुझ्याकडे आहे. ईश्वरीला आता आपल्या आईच्या मृत्यूचा खरा अर्थ कळला होता. तो केवळ आजारपण नव्हतं, तर तो एक मानसिक दबाव होता जो नवाबाने तिच्यावर टाकला होता. तिला स्वतःचा आणि आर्यनचा जीव धोक्यात वाटू लागला. पण आर्यनने तिला जवळ ओढलं. तू घाबरू नकोस. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला कोणीही हात लावू शकणार नाही. त्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यावर ईश्वरीने स्वतःहून या प्रकरणाचा तपास करायचं ठरवलं. तिने आर्यनच्या नकळत एक प्रायव्हेट डिटेक्टरला, ज्याचं नाव समीर होतं, त्याला भेटायला बोलावलं. समीर हा या कामात अत्यंत तरबेज होता. समीर, मला नवाबाबद्दल माहिती हवे. तो कोण आहे, कुठे राहतो आणि त्याचा R.K. कुलकर्णींशी काय संबंध होता? ईश्वरीने विचारलं. समीरनेही काही फोटो तिच्यासमोर ठेवले. मॅडम, नवाबा हा कोणी माणूस नाहीये. ती एक सिंडिकेट आहे. पण त्याचा मुख्य चेहरा आहे शमशेर नवाबा. तो सध्या दुबईत असल्याचं समजते, पण त्याचे लोक मुंबईमध्ये सक्रिय झालेत. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुमच्या ऑफिसमधलाच कोणीतरी त्याला माहिती पुरवतोय. ईश्वरीला धक्का बसला. ऑफिसमध्ये तिचा कोणावरच विश्वास उरला नव्हता. ती ऑफिसच्या कॅफेटेरियामध्ये बसली असताना तिचं लक्ष आर्यनच्या सेक्रेटरीकडे म्हणजे सोनियाकडे गेलं. सोनिया कोणाशी तरी फोनवर हळू आवाजात बोलत होती आणि वारंवार इकडे तिकडे बघत होती. ईश्वरीने तिच्या नकळत तिच्या केबिनमध्ये जाऊन तिचा फोन चेक करायचं ठरवलं. दुपारी सोनिया जेवायला बाहेर गेल्यावर ईश्वरी तिच्या केबिनमध्ये शिरले. तिने सोनियाचा फोन अनलॉक केला. तिला सोनियाचा पासवर्ड माहीत होता, कारण तिने एकदा तो बघितला होता. कॉल हिस्ट्रीमध्ये नंबर वारंवार डायल केला होता. अननोन. मेसेज बॉक्समध्ये एक मेसेज होता. आज रात्री 12 वाजता गोडाऊन नंबर 5 फाईल्स घेऊन ये. ईश्वरीने तो पत्ता लिहून घेतला. तिला माहीत होतं की हे अत्यंत धोक्याचं आहे, पण आर्यनला वाचवण्यासाठी तिला हे करावंच लागणार होतं. रात्रीचे 12 वाजले. ईश्वरीने काळे कपडे घातले होते आणि ती चुपचाप बंगल्याबाहेर पडली. तिने टॅक्सी पकडली आणि गोडाऊन नंबर 5 वर पोहोचली. तिथे खूप अंधार होता. लांबून एका गाडीचा प्रकाश दिसला. सोनिया तिथे पोहोचली होती. तिच्या हातात एक मोठी फाईल होती. समोरून एक काळी कार आली आणि त्यातून एक उंच धिप्पाड माणूस उतरला. काम झालं? त्या माणसाने विचारलं. हो, हे घ्या R.K. कुलकर्णींच्या गुप्त संपत्तीचे कागदपत्र. आता मला माझे पैसे द्या, सोनिया म्हणाली. त्या माणसाने फाईल घेतली आणि एक बॅग तिच्याकडे फेकली. नवाबा खुश होतील, पण तुला वाटतं तू इथून जिवंत जाशील? त्याने बंदूक काढली आणि सोनियावर रोखली. ईश्वरीने हे बघितलं आणि तिने ओरडण्याचा प्रयत्न केला, पण कोणीतरी मागून तिचं तोंड दाबलं. गप्प बस ईश्वरी, नाहीतर आपलाही खेळ खल्लास होईल. तो आवाज ओळखीचा होता. तो समीर होता.
समीरने तिला बाजूला ओढलं. हे बघ, आपण आता काहीच करू शकत नाही. पोलिसांनी इथे येणं गरजेचं आहे. पण ईश्वरीला राहावे ना. तिने तिथल्या एका रिकाम्या डाब्यावर पाय दिला आणि आवाज झाला. त्या माणसाने तिकडे गोळी झाडली. ईश्वरी आणि समीर जमिनीवर झोपले. सोनियाने त्या संधीचा फायदा घेतला आणि ती पळून गेली. तो माणूस ईश्वरीच्या दिशेने येऊ लागला. इतक्यात तिथे पोलीस गाड्यांच्या सायरनचा आवाज आला. तो माणूस गडबडीत गाडीत बसला आणि पळून गेला. समीरने ईश्वरीला उठवलं. तुम्ही वेड्या आहात का? तुमचा जीव गेला असता. ईश्वरी थरथरत होती. पण ती फाईल तो घेऊन गेला. घरी परतल्यावर ईश्वरीने बघितलं की आर्यन हॉलमध्ये बसला होता. त्याचा चेहरा अत्यंत शांत होता आणि जो जास्त भीतीदायक होता. कुठे गेली होतीस ईश्वरी? आर्यनने विचारलं. ईश्वरीने त्याला सगळं खरं सांगितलं. आर्यन उठला आणि तिच्या जवळ आला. त्याने तिला एक जोरात थप्पड मारली. ईश्वरीला धक्काच बसला. आर्यनने आजपर्यंत तिच्यावर कधीच हात उचलला नव्हता. तुला कळत नाहीये का तू काय केलंयस? ती फाईल मी मुद्दाम सोनियाला चोरायला दिली होती. तो माझा ट्रॅप होता नवाबाला पकडण्यासाठी. तू मध्ये येऊन सगळं प्लॅन बिघडवून टाकलंस. आर्यन ओरडला. ईश्वरीला रडू कोसळलं. मला वाटलं मी तुला मदत करते. मदत नाही, तू मला अडचणीत आणलंस. आता नवाबाला कळलं असेल की आपण त्याच्यावर नजर ठेवून आहोत. तो आता शांत बसणार नाही. आर्यन रागात आपल्या रूममध्ये निघून गेला. ईश्वरी तिथेच जमिनीवर बसून रडत राहिली. तिला वाटलं होतं की ती हिरोईन बनेल, पण तिने सगळं मातेरं केलं होतं. पण तिच्या मनात एक शंका आली. आर्यनने सोनियाला फाईल का चोरायला दिली असेल? जर तो नवाबाला पकडू शकत होता तर त्याने तिला का सांगितलं नाही? आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर आपल्याला पुढच्या भागातच कळतील. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चलो बाय. हर हर महादेव.